नमस्कार. आज आम्ही स्मरणशक्ती विकसित करणारा खेळ खेळणार आहोत. या खेळामध्ये आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला आमच्या मॅडमने वर्गातील 10 वस्तूंची नावे दिली आहेत. आम्हाला इथे येऊन अगोदर सगळी नावं वाचायची आहेत. यासाठी आम्हाला अर्धा मिनिट दिला जाईल. त्यानंतर समोर उभे राहून आम्हाला ती क्रमाने नावे आठवून सांगायचा प्रयत्न करायचा आहे. जो विद्यार्थी सगळे नावे क्रमाने सांगेल त्याला आमच्या टीचर ही स्माइली देणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया स्मरणशक्ती विकसित करणारा खेळ. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा आणि मी इयत्ता 5वीत शिकत आहे. मला आठवणाऱ्या वस्तू: पंखा, आरसा, टीव्ही, टेबल, खुर्ची. नमस्कार, माझे नाव निकिता. पंखा, आरसा, टीव्ही, टेबल, कपाट, बेंच, लाईट. माझं नाव युगांत म्हात्रे आहे. पंखा, आरसा, टीव्ही, टेबल, कपाट, बेंच, लाईट, खुर्ची, तक्ते, फळा. व्हेरी गुड युगान, शाबास. नाव साक्षी आहे. पंखा, आरसा, टेबल. माझे नाव संस्कृती आहे. पंखा, आरसा, टीव्ही, टेबल, कपाट, बेंच, लाईट, खुर्ची, तक्ते, फळा. खूप छान संस्कृती, खूप छान. नमस्कार, माझे नाव ओवी आहे. पंखा, आरसा, टीव्ही, टेबल, कपाट, बेंच. त्या स्मरणशक्ती विकसित करणाऱ्या खेळामध्ये युगान म्हात्रे याने वर्गातील 10च्या 10 वस्तूंची नावं अगदी क्रमाने आणि अचूक सांगितल्यामुळे याला आपण स्माइली बक्षीस म्हणून दिलेलं आहे, जे त्यांनी त्याच्या शर्टवर लावलेलं आहे. युगान, खूप छान, खूप सुंदर. शाबास शाबास शाबास. क्रमाने वर्गातल्या सगळ्या वस्तूंची नावं, 10 वस्तूंची नावं एकदम बरोबर सांगितलीस. तुलाही शाबास शाबास शाबास. आणि संस्कृतीला सगळी नावं क्रमाने बरोबर सांगितल्यामुळे आपण स्माइली हे बक्षीस दिलेलं आहे. आजच्या आमच्या स्मरणशक्ती विकसित करणारा खेळ या खेळाचे विजेते आहेत युगांत म्हात्रे आणि संस्कृती गरांडे. या दोघांचंही खूप खूप कौतुक, दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि दोघांनाही शाबास शाबास शाबास.